कॉलेजचे प्राचार्य आमचे प्रिन्सिपल श्री जोराम वस्ताद यांच्यातर्फे इथे उभारणार आहे. त्यांच्या वतीनं मी आपल्याशी बोलतोय. आता सध्या एक नवीन ट्रेंड ज्याला म्हणतो आपण तो सध्या भारतात सुरू झाला आणि तो सगळे हायस्कूल्स, हायर सेकंडरी, सगळे शैक्षणिक संस्था यांच्यामध्ये नागेश गोसावी सर, श्री रमेश शिरोडकर, प्राध्यापक अनिल सर म्हाका दिसता हांवें बुकी बसलेलो आसा नाल्यार चालू तेका ते सापडलेलो आसा नाल्यार जांभळी वेल्या देवस्थानार धरलेलो आसा. अशा प्रकारचे ते पेडणेचे भाशेंत बऱ्याच फावटी आयकता आसतले. आता स्पीड ब्रेकर शब्द काय दिवया आणि आमकां जाय तो पेडण्याचे काय म्हणजे म्हणजे पट्या पट्या तुल्लूक न्हू दिवया शब्द काय फरक पडटा तो स्पीड ब्रेकर जावं शकता. अशें म्हणून सर पेडण्याचे भितर आपले काय डॉक्टर पूर्णानंद शारीरिक सरांनी म्हटलं त्याप्रमाणे आम्ही हांगासर वादा खातीर येवना, आम्ही हांगासर संवादा खातीर येयला. देखून आमच्या मनान कोंकणी मराठीचो कसलोच वाद ना. तुमच्या मनात काय आसा बिनवास. आता हांव मागता आयच्या मुखेल सोयरे श्री उल्हास नायक हांचे लागीं तांच्यानी सचिवालय ह्यांच्या कर्मचाऱ्यांबरोबरच सगळ्या सरकारी खात्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिला. ही ह्या सरांनी देवबरा करू रुसी आयज खंय पेडण्याच्या बोलयेन असा स्टेजी वयल्यान बोलपाचो म्हाका चान्स गावला आनी तो मी सोडनाय ना. म्हणाल आयज सगळ्यांत पयलीं देवबरा करू म्हणटोय श्री उल्हास नायक हेंकां प्रमुख सोयरे म्हणान ते आयज आमच्या मदीं खंय हजर आसत. सर तुमी आमच्या आपोवण्यान मान दिवन खंय हजर रावल्या तेका लागून तुमकां मी खूब खूब देव बरा करूं म्हणटोय. तसाच मी देव बरा करूं म्हणटोय विरगोडा ग्रामपंचायतीची सरपंच सौ स्वाती मालपेकर मॅडम तुम्ही खंय हजर रावल्या आमच्या उल्याक ओ दिल्यात तुमकां खूब खूब देव बरा करूं. हय आमच्या मदीं आसत आमच्या तशेंच हांव परत एक फावट डॉक्टर किशोरिया परब अध्यक्ष स्त्री शक्ती कुलदेवता ग्रुप हांकां यादस्तीक भेटोवचे. नमस्कार. कोकणी आणि NSS विभाग संत सूर्यकुमार आंबे शासकीय महाविद्यालय आणि संशोधन केंद्र वेगवेगळा पेडणे, आम्ही पेडणेकर संस्था पेडणे, शिव प्रतिष्ठान नाट्य मंडळ वेगवेगळा आणि गोय कोकणी अकादमी याच्या जोड पावलात आयोजित केल्या बोली कणकणी कोकणी या उपक्रमाच्या मुक्काम सोहळ्यात माझे आशिल्ले ह्या कार्यावळीची मानाची सोयरी गावची सरपंच स्वाती मालपेकर तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक सर श्री सचिन बेटे, गोंय कोंकणी अकादमीचे अध्यक्ष डॉक्टर श्री पूर्णानंद चारी, हांगा जमिल्ले सगळे साहित्यकार माझे आशिल्ले जे मातशी सोदुपाक जे साहित्यकार हांगा मातशी ज्यांनी सोदलेल्या ते श्री शशिकांत पुनाजी सर, नागेश गोस्वामी सर, प्राध्यापक मॅडम सो प्रियंका सीताराम परब, श्री रत्नेश शिरोडकर सर, प्राध्यापक श्री अद्वैत साळगांवकर सर, मॅडम सो संजना शेडगांवकर आणि हांगा आशिल्ले पंच मंडळ हेर संस्थेचे पदाधिकारी आणि हांगा जमिल्ले सगळे मोठी बाब आणि भगिनी. आमचे जे पेडणेकार जे भुरगे शिकताले ते किंवा आमचे पेडणेकार कोणी मेळटाले आमी तांच्या बरोबर आमची पेडणेची भाशा उलोवपाक लागले. जरी आमी जरी शहरात रावन तांची भाशा आत्मसात केली आसत
पण आम्ही घरात अजूनही आमची पेडण्याची भाषा उलयता. गांवांत हे गेल्यार आमच्या गांवच्या लोकां बरोबरीत आमी आमची पेडण्याची भाषा उलयतात. काय प्रमाणात अशें दिसून येता की आमची मूळ पेडण्याची भाषा हळूहळू बदलत वयता काय कितें. सोय भोंवताली वाठारांतले ताजे प्रभाव जाला काय कितें. तुम्ही एक पळयात मालवणी भाषा. आयज मालवणी भाषा सबंद जगाचेर फामाद आसा. कित्याक लागून ही फामाद आसा? कारण त्या मालवणी भाशेंतल्या साहित्यिकांनी, नाटककारांनी ही भाषा खूप वयर पर्यंत पावयल्या. आमच्या गोंयांत घेयात रोमन कोंकणी भाषा. ही भाषा सुद्धा तियात्रां जी गोंयांत उरूं ना ती गोंयच्या भायर, भारताच्या भायर पावली आनी हे भाशेचो बरो प्रसार जाला. आमच्या गोंयांत आमच्या पेडण्यांनी हेजेर बरें काम चल्लां. आमचे नरेंद्र मधुकर नायक म्हणून पालयेचे भाव पेडण्याच्या भाशेंत इच्छा परी तास येता घरा, इच्छा परा तास येता घरा हे नाटक घडयलां ताणें आनी ताचो यशस्वी प्रयोगूय करून दाखयला. तशेंच आमचे प्राध्यापक जे आतां हांगाच आसा अद्वैत साळगांवकर आनी पेडण्याचे सामारे हे पुस्तक बरयलां. आमचे पुनाजी सरांनी ताचे साहित्यात खुबशें साहित्य हाडलां. आमच्यो होयो धालो गितां, पावणे गितां, पाळणी गितां हेचेर साहित्य निर्माण जावपाची गरज आसा. आमची बोली भाशा दर फुडल्या पिढीक घेवपाक जाय. आमी जर आमची भाशा उलयना जाल्यार आमची जी ती भाशा उरची ना, रावची ना. आदिवासी लोकांनी हळूहळू आपली बोली भाशा उलोवपाची बंद केली आनी आयज तांची भाशा ना जायत चल्ल्या. बेळी समाज हो सगळ्यांत जुनो समाज अशें आमी मानतात. ह्या समाजाचे जुने भाशेचो तातूंतल्या उतरांचो शोध लावप आनी ताचेर संशोधन करप हे खूब गरजेचें आसा. हांव सगळ्या साहित्यकारांक, पेडणेच्या लेखकांक, गीतकारांक विनंती करता की आमची बोली भाशा तुमी खूब मुखार व्हरची. नाटकां, गितां, धोले, ओवे हे साहित्यातून लोकां मुखार हाडचे जेणे करून पुढच्या पिढयेक तिचे म्हत्व कळचे. हांव खास करून तरुण पिढयेक आव्हान करता, तुम्ही कोंकणी भाशेचो अभिमान धरात, ती वाचात, ती शिकात, ती वापरात. तंत्रज्ञान आनी साहित्य, कला आनी दैनंदिन संवाद ह्या सगळ्यातून कोंकणी जिवंत राखली आहे. हांव आयोजकाचे मना काळजांतल्यान आभार मानता म्हाका आयज हो मान ताणी दिल्या बद्दल आनी तांचो हो मंच मजबूत हे व्यासपीठ बोली खणखणी कोंकणी हे खूब फुडें वचचें, यशस्वी जावचें अशी आशा बाळगिता आनी म्हजी 2 उतरां सोंपयता. सोहळ्याक तुमच्या मदीं म्हाका सोयरो एक मान दिल्या बद्दल खूब खूब आनंद जाता. बोली खणखणी कोंकणी ह्या उपक्रमाचे हांव मनापासून स्वागत करता आनी आयोजकाचे हार्दिक अभिनंदन करता आनी तांकां खूब खूब शुभेच्छा भेटयता. अशें म्हणटात कोंकणी उलय, कोंकणी बरय, कोंकणींतल्यान फुडार घडय. हे फुडारपण मुखार व्हरतलो जाल्यार बोली खणखणी कोंकणी हे सारको थारोवपाक जाय. भारत देश वेगवेगळ्या भाशांनी आनी संस्कृतींनी नटलेलो देश. आमी म्हणटा तेका डायवर्सिफायड कल्चर. भारतांत जवळ 22 अधिसूचित भाशा आसात, 121 मुखेल भाशा आसात आनी 19,500 जवळ 19,500 बोली भाशा आसात. गोंय हे भारतांतलें एक ल्हानशें राज्य पूण सगळ्यांत गिरेस्त आनी सगळ्यांत साक्षर. मुळात गोंयाक तरेकवार नांवांनी वळखिल्लें वता. गोमंतक, गोकराष्ट्र, गोराष्ट्र, गोवापुरा, अक्रांत, गोवा बेला आनी परशुरामाची भूमी म्हणून गोंयाक एक नांव आसा. देवनागरी कोंकणी ही आमची राजभाशा भारताच्या राजघटनेच्या 8व्या अनुसूचीत 22 भाशांत ताचो आस्पाव आसा. हो दर्जो आमकां फेब्रुवारी 1987 सालांत मेळ्ळो. कोंकणी भास ही फक्त संवादाचें साधन नसून ती आमच्या संस्कृतीची, कोंकणी मनशाची आत्मा आसा. ती आमच्या सांस्कृतीक अस्मितायेचो कोण आसा, आमची वळख आसा, आमचे परंपरेचो तो दायज आसा. हांव अशें म्हणेन की सबंद कोंकण पट्ट्याची भास ती कोंकणी.
खंयच्यान सुरू जाता तर रत्नागिरी सुरू जावन ती मेंगलोर पर्यंत फुडें जावन ती केरळा पर्यंत वता. जे दर्या देगेचे गांव आसा हे सगळे गांव हे कोकण पट्टीच्या हातून येता. शैक्षणीक मळार कोंकणीचो वापर कमी प्रमाणात जायत आसलो तरी बोली कणकणी कोंकणीचो विस्तार खूप व्हड आसा आणि ह्या विस्ताराचो अभ्यास जावप खूप गरजेचो आसा. कोंकणीचे व्याकरीकरण सुटपुटीत करप आणि ती सहज सजमप सगळ्यांक हेजेर खूप काम करपाची गरज आसा. हॅलो आयज मराठी भाशेत वराडी, अहिराणी, खानदेशी, मालवणी, कोल्हापुरी, मराठवाडी, कोकणी, आगरी, झाडी बोली अशे जायत्या बोलीचे प्रकार आमच्या मुखार आसात. पूण मराठी ह्या मुखेल भाशे वांगडा हे बोली भाशांनी लेगीत आपले स्वतंत्र अस्तित्व दवरून टिकोवन दवरलेले आसा. हाची देख घेवन आमच्या कोंकणी भाशेची गिरेस्तकाय आमी जगा मुखार दवरपाक जाय. गोंयांत 12 तालुके आनी 3 जिल्ले आसात. 12 मालांनी एक सारकी कोंकणी उलयली वचना. अशें म्हणटात दर 12 कोसाचेर भाशेचो उगड बदलता आनी कांय प्रमाणात भाशेचो अर्थय बदलता. ह्या बोली कणकणी कोंकणी माध्यमांतल्यान ताचो सोद घेवपाची गरज आसा. आयज गोंयांत कोंकणी भास आनी ताच्या बोलींतली उतरावळ एक सारखी ना. पेडणेची कोंकणी, तिसवाडीची कोंकणी, सत्तरीची कोंकणी, सालसेतची कोंकणी आनी अंत्रुज मालांतली कोंकणी अशे जायते कोंकणी बोलीचे कोड प्रकार आमकां दिसून येता. ह्या सगळ्याचेर शास्त्रीय अभ्यास जावपाची गरज आसा. हांव एक उदाहरण दिता. कोणी आपयलो जाल्यार पेडण्याच्या भाशेंत आमी कसो आपयता तेका हडे म्हणटा किंवा हय म्हणटा किंवा हयसर म्हणटा. बार्देस किंवा तिसवाडीत गेल्यार ते कशे आपयता हांगायो म्हणटा किंवा हांगारे म्हणटले किंवा हांगसर म्हणटले. ते जर सत्तरीन गेले जाल्यार सत्तरीन ताका कशे आपयता हिडे म्हणटा ते किंवा हिडेन म्हणटा ते. आनी सालसेतीन जर गेले जाल्यार हे आपोवपाची पद्दत कशी आसा हिंगा येवन हिंगसर येवन. सो ही जी भाशा एक ह्याच्या प्रभागा प्रमाणे बदलत वता. कांय वेळा भाशे वयल्यान खूब जाण हिणयले गेले वता. हांव पेडणेकार, म्हजो गांव ओद्रे. म्हाजें प्राथमीक शिक्षण जाले नंतर हांव पणजे शहरांत शिकपाक गेलो. पयल्या दिसाच आमकां ट्रोल केले गेले. आमचे भाशे वयल्यान आमकां कितें कितें म्हणत गेले. म्हणजे कितें मिया आयलो म्हणून कितें अरे खडे वयता कितें आनी कितें म्हणप पेडण्याचो गवंडो आयलो कितें. पूण आमी केन्ना तसेच आमच्यामध्ये असतात गोमाने श्री शशिकांत पुण्याची सर. तसेच आम्ही पेडणेकर प्रेक्षक गरकर, मानाची सोयरी सौ स्वाती मालपेकर, सरपंच बिरनोडा ग्रामपंचायतीचे लागीं तिने आयच्या या समयार आपले विचार व्यक्त करचे.
परिचय तो बघा इरागतीक बसला झाडा पोंदा मुतून बसलो असा इरागतीक बसा झाडात गेला सामको चिरकुटी कशी आत्ता गेली माझ्या फुड्यातल्या खूपच शो मारता कारण ते आम्ही खूप ऐकलेलं असतं ताळू असा मागी हाणाचा ताळू असा खूप खूप शब्द आहे त्यानंतर मोठू पुत्र कौल प्रसाद ताळू टिपर सातको मध्ये एक शब्द असा तो बाबा पायान त्याला काही त्रास असा काय शब्द हो बघ इवर सातको आहो म्हणजे बरेच वेळा दिसतात सातको म्हणजे काही हँडीकॅप म्हटला मी तसं म्हणत ना मायर म्हटला त्याला तो सातको येता नाही म्हणून ही हो सुद्धा भाव त्याच्यामध्ये असतात त्या भगुण्या माया जातात आधार जातात आधार मुलांना पाणी जाता म्हणतात ते डाळी असा कुडो असा शेर असा नवतान पायली कुडो तेजी म्हाका हे याद जाता दाखो असा तो गुठो असा विशाळ असा मदी ती जिंकली असा जे नांगार पेली लोकांची पट्टी घालतात जिंकली म्हणतात ते म्हाका कळ्ळें आणि पाणी असा असा वापरा असा विशाळ जुळ हे शब्द आमकां मी खूप सगळे वाचलेले आता मोठो सो वेळ केसांनी ताका मारलो पण बनलो आणि त्याच्या बाजूक ती लहानशी असता ती लिखो लिखो पडलेली केसांनी नाजाल्यार तुका खरेंच जाल्यार म्हणून सगळे लिखो आसा रोस असा सामार असा भेट आमकां चिली पापा चिलीचो पापा जाय म्हाका ते गवण जे काडटा ताका चिलीचो पापा हो शब्द आसा आणि हळदी खबर आसा आमकां पण त्या शिरणाराक बरेच जाण विसरतात मेरेचे जो शिरणार आसा बारीक ल्हान हळदी ती आमी विसरतात बाबा सांगितलं बाबा दुकानात चल बाबा म्हणलं कायच नाही तर दुकानात पावलो आणि थंय वचून मिठोबाच्या दुकानात मी कितें रे दुकानात जाता मग ते काही याद झाली दिसत घर येऊन धावत आईन काढले ते 2-3 शिट्ट पेटयले धुंड्याला यंत्रा कशें सांगतो गेला धावत दुवा वयलो नुस्त असो चल म्हणलं गेला ही कोणी माझ्या भाषेतली आसा वायगणात गेल्यानंतर म्हाका पयली प्रश्न पडली माझ्या स्वतःची आई गेली आई सांगा आई म्हाका सांग आवडत आमच्या आई म्हाका सांगते वायगणात सकाळची वेळ सकाळी वचत रोज जेन्ना आमी तो मारतले वायगणाचो तेन्ना तो नाम ती कोणाक दिताली तुमी बाबा वायगण आसा तो सगळ्या बरा जावन जाय म्हणजे देवचार आसता न्हू तेका तो नाम आमी तेजी सोडतो तेजे खातीर आतां हें म्हाका काय लक्षांत येना त्या भुमी प्रती त्या मायेच्या मातये प्रती जो म्हाजो प्रेम आसा जाणट्यांनी जो प्रेम सांबाळून दवरला तेजो तो नाम चारी वटेन म्हणजे पवित्र स्थळां आसा देवाची आणि या देवांच्या आशीर्वादान आज या प्रसन्न वातावरणात सैमाचे वटयेंत या दोंगराचे वटयेंत आमी बाळकां जमल्या आणि आज गोवा कोंकणी अकादमी हांव अध्यक्ष जाल्या उपरांत कांय संकल्पना तकलेन हाडले म्हज्या आणि तातूंतली एक संकल्पना आसा बोली कणकणी कोंकणी या बोली कणकणी कोंकणी कार्यक्रमाच्या शुभारंभी कार्यक्रमात आज ही संकल्पना आम्ही गोवा कोंकणी अकादमीत हातान घेना फुडें आज इतिहास करता कोंकणी अकादमीच्या कार्यक्रमाच्या संकल्पनांच्या प्रवासातलो इतिहास जालोच पण गोंयची भाषेच्या विचारा संदर्भात चिंतनशील प्रवासा संबंधात आणि चर्चात्मक कार्यक्रमांच्या संदर्भात एक इतिहास घडटा तो म्हणजे भाषे खातीर भास म्हणून घटाय दिवपा खातीर जे जे कार्यक्रम जे ज्यो संकल्पना आमी मुखार व्हेल्या त्या संकल्पनेत एक महत्वाची विचारशील आणि एक वेगळी स्ट्रॅटेजिक अशी एक कार्यक्रम कार्यावळ आमी हातान घेतला तो इतिहास घडटा ते म्हणजे पयले खेपे ही संकल्पना विरनोडा गांवांत पेडण्या गांवांत घडटा ताचे खातीर हांव खूब खूश आसा जेन्ना आमी इतिहास बरोवतले बोली कणकणी कोंकणीचोच न्ही जाल्यार भाशा चळवळीचो इतिहास बरयतले भाषा चर्चा भासाभास विचार मंथन हाचो इतिहास जेन्ना आमी बरयतले तेन्ना बोली कणकणी कोंकणी पयले खेपे खंयच्या तालुक्यान घडली आनी खंयच्या गांवांत घडली जाल्यार ती विरनोडे गांवांतल्यान घडटा ह्या सगळ्या देवांच्या आशिर्वादान हांगा जाणटी नेणटी आसा सगळ्या जाणट्यांच्या आशिर्वादान आमी हे कार्यक्रम या व्यासपीठाचेर आदरणीय मुखेल सोयरे म्हणून उल्हास सर आसा तर तुमकां नमस्कार करता सरपंच आसा तुमकां नमस्कार करता सोयरोबा आमी कॉलेजीच्या वतीन वेंकटेश सर आसा नमस्कार करता
दिता, आशीर्वाद दिता, खंयच्या शब्द दिता. या शब्दांची पूजा आम्ही करूया. आमच्या बोली भाषेतल्या शब्दांची पूजा आम्ही करूया. बदलत्या काळाप्रमाण, नव्या हिंदी प्रमाण जागतिकीकरण जाल्लें आसा. आमचे पोळे कमी जाले आनी पिझ्झा येवपाक लागला. त्या पिझ्झाक आमी चड म्हत्व दिता. दाट भाकऱ्यो ज्यो आसताल्यो आमच्या जाणटेल्यांच्यो चुलीर भाजपाच्यो गोड घालीन, त्या भाकऱ्यांकडे मुळांकडेन आमी परत या. त्या कातल्यांकडे शिरण्यांकडेन आमी परत या. ते उकडिल्ल्या चण्यांच्या उसळी कडेन परत या. कितली उतरावळ आसतली. आम्ही आज रिफ्रेशमेंट म्हणून उतर आमच्या जिबेर सरळ येता. रिफ्रेशमेंट या उतराक आमचे पेडणे मुली उतर आसा काय. नव्या पद्धती प्रमाण आमकां नवी नवी उतरां येतली. टाय हो शब्द आमकां एज इट इज वापरचोच पडटा. आसा तसोच वापरचो पडटा. फ्रीज जलाचे कचऱ्यार आमी म्हणूंक शकना. शीतपेटी म्हणटा पूण ते वेगळ्या कारणा खातीर म्हणटा. आज आमचे कडेन शॉक ॲब्झॉर्बर आसा उतर. आमी चकपसर म्हणटा आनी इंग्लिशीन न्हय आनी आमची भास न्हय अशे तरेन कांय उतरां आमचे कडेन परकी उतरां आयज आमच्या भाशेन वसाहत करून रावल्या. आमच्या ह्या राज्यांत कितलेश्यो राजवटी आयल्यो, वसाहत करून रावल्यो आनी आपलो प्रभाव सोडून गेल्यो. तो प्रभाव आज लेगीत आमचेर आसा. हांव ह्या गांवच्या ह्या तालुक्यांतल्या सगळ्यां कडेन मागता आमी एका नव्या मिशनाक भायर सरया. आमी नव्या मोहिमेक भायर सरया. आमचे भाशेंतली गिरेस्त उतरावळ आसा ती गिरेस्त उतरावळ बोली प्रमाण भाशे कडेन व्हरपा खातीर सगळे जाण एकठांय येवन काम करया. संस्कृती संपन्न अशा पेडणे म्हालांतल्यान तितली गिरेस्त भावना उतरावळ आसा ती घेवपा खातीर आमी भायर सरया. वेबसायट आनी संकेतस्थळाच्या माध्यमांतल्यान ती जगभर पावया. इतलें सांगून हांव तुमचे सगळ्या काणकोणांत उतर आसा. काणकोणांत अगड उतर आसा. अगड म्हणजे खोल. म्हाका दिसता कन्नड प्रभावांतल्यान आयला हें उतर, कारण काणकोण हें कारवाराक तेंकून आसा. अशी काणकोणांत अगड म्हणटा जाल्यार सकयल्यान त्या उतराक कितें म्हणटा, पेडण्याक कितें म्हणटा, अशें एकाच कोशांत सगळीं उतरां सगळ्या तालुक्यांतली उतरावळीचो कोश निर्माण जातलो. आनी हो कोश मुखेल प्रवाहान हाडपा खातीर, प्रमाण बोलीच्या मुखेल प्रवाहान हाडपा खातीर आमी प्रयत्न आसा. गोंयच्या सगळ्या लेखकां कडेन आमी हो कोश पावयतले आनी तुमचें सर्जनशील साहित्य आसूं, चिंतनात्मक साहित्य आसूं, त्या साहित्यात पेडणेची बोली धरून, काणकोणची बोली धरून, सकयच्या बोलीतली उतरां एकठांय येवची आनी संपन्न भाशेंतल्यान कोंकणी भास वयर सरची. ह्या खातीर आमचो प्रयत्न आसा. आज कोंकणी साहित्य अकादमी मान्यताय घेतलेली कोंकणी आसा. आयज भारताचे घटनेत 8th शेड्यूल 8वे वळेरेंत कोंकणी आसा. आज राजभास शिक्षणाची भास जाल्या, PhD आनी संशोधनाची भास जाल्या. आमची भयण प्रियांका ताणें खूब त्रास काडून बोलीचेर अभ्यास केला. इतलो सुंदर काम तांचें जालां आसतलें. हे आमी VC नॉमिनी म्हणून जेन्ना बसता तांचो रिपोर्ट पळोवपाक तेन्ना आमकां कळटा कितलें काम बरे तरेन चल्लां म्हणून तांचें. अशे तरेची तरणाटी आनी अशे तरेचें संशोधन पेडणेच्या गांवांनी जर जालें जाल्यार आमची गिरेस्त संस्कृताय आसा पेडणेची, जी शेती संस्कृताय आसा, पिकावळीची संस्कृताय आसा, गांवस्थिती संस्कृताय आसा, देवदेवस्थिती संस्कृताय आसा, चाली रिती परंपरेची आमची परंपरा आसा. आमचे कपडे, भेस, अन्न, जेवण, खाण, वखद, गांवठी वखदां हे सगळ्यांची जी आमची परंपरा आसा, ह्या परंपरेंतल्यान जी उतरां निर्माण जातली, त्या उतरांचो कोश निर्माण जावचो ही एक उद्दिश्ट, ही मोख बाळगून आमी भायर सरल्या. भाषा ही कोणाची गुलाम नसता. भाषा ही आई असता आणि आईची सेवा करप तशें आमी भाशेची सेवा करता. भास हो आमच्या संस्कृतायेचो आरसो. भास हो आमच्या परंपरेचो आरसो. भास हो जनमानसाच्या मनामनात कितें चलता त्या भावनांचो आनी स्पंदनांचो आरसो. भास ती भाशेची बोली मागीर खंयची आसूं. भास घट उरली जाल्यार आमी आमच्या व्यक्तिमत्वाच्या विकासाचे एक तास घट धरून ह्या समाजान आमी बरे तरेन वावरूंक शकता. हांव जी भास उलयतां ती भास तुमी उलयता ती बोली
तुमची आई बाबा उलयताले, आजो आजी उलयताले, तुम्ही उलयताली पेडणेची बोली, तुमचो पणजो शेणजी पणजी उलयताले. आज पणजे शेणजे आमकां सोडून गेल्या, आमच्या मदीं ना, पूण ताणें आमच्या दुदांतल्यान आपल्या आमच्या जिबेची कोंकणी बोली दिली. पेडणेची बोली ती तुमच्या आमच्या जिबेर आसा, रक्तांत आसा, काळजांत आसा, आमच्या वेव्हारांत आसा. ह्या बोलयेक आमी फक्त बोलीच्याच माध्यमाचेर दवरची न्ही, तिका ग्रंथांच्या माध्यमाचेर हाडया, तिका पुस्तकांच्या माध्यमांतल्यान हाडया, तिका संशोधनाच्या माध्यमांतल्यान करया आणि बोली ते देखील साहित्या मेरेन तिजो संचार आमी वाडोवया. घरांतले पोरसूं आसा आमचे, घरादारां आमची वेगळी आसा, पूण जिबे वयली पेडणेची बोली एक आसा. आमची पेडणेची बोली आणि बोलींतली आबोली वर्सां वर्सां तुमची. आमच्या पेडणेंतल्या बोलींतले शब्दांची शब्दुली वर्सां वर्सां तुमची, मना मनान फुलची. हे खातीर आमी आदो वेगळो प्रयत्न करया. ताका लागून ह्या गांवांतलो जाणटेल्यांतलो जाणटेलो आनी भुरग्यांतलो भुरगो वा आमच्या खातीर एक ह्या पेडणे बोलींतलो वर्ग आसा. वर्ग हांव तांचे कडेन विद्यापिठाचे नदरेन पळयता. आई आमची जाणटेली आजी कोणी जर आसतली जाल्यार त्या आजयेक कितले ज्ञान आसतले, हें तुजे कडेन आशिल्लें ज्ञान आजोबा आसतले, आजोबा कडेन जें ज्ञान आसतलें, ह्या आजोबा कडलें ज्ञान आनी आजये कडलें ज्ञान हें आमचे खातीर एक सांस्कृतीक विद्यापीठ आसतलें. ती आमचे खातीर एक शाळा. आई आजी बाबा, कारण तांची जिबेर जी भाशा आसा ती जिबेर भाशा ह्या संस्कृतींतल्या, हे मातयेंतल्या, ह्या कला परंपरेंतल्यान ती फुलल्या. गामा कश्टांतल्यान जे वाव करता हांगा मोरजे जो खोरें म्हणटा उतर आमी ते गिरमोडा बदलचें ना, तेंच उतर. मोरजे जर तोप म्हणलो जाल्यार कायलाटो हांगा जावचो ना, तो तोपूय हांगाच जातलो. पूण ही उतरावळ सगळी एकठांय जातना व्हेरिएशन्स कशी आसतली, ही व्हेरिएशनूय बीन आमकां सोदून घेवपाची आसा. इतलेंच न्हय, हांगा आमचे सुशांत नायक बसल्यात. आमी ह्या उतरावळीचो डेटाबेस तयार करपाची तयारी करता. म्हणजे युट्यूबाचेर जावं जनरल डिजिटल माध्यमांतल्यान ह्या बोलींतली उतरां आनी ह्या बोलींतले वाक्यां, म्हणी, ओपारी त्या डिजिटल माध्यमांतल्यान तुमकां मेळोवन दिवपा खातीर आमचो खास प्रयत्न आसतलो. हांगा हांव चड वेळ धरिना, फक्त एकूच सांगता. तुकाराम महाराजांनी म्हटलां, आम्हा घरी धन शब्दांची चरतणे, शब्दांचीच शस्त्र यत्ने करू. शब्द आमचे जीवाचे जीवन, शब्द वाट. प्रियांकान जे रचल्या, स्वरूप रचला आयच्या कार्यक्रमाचे, ते स्वरूप कशें आसा, कारण अकादमी ही अकादमीक विचार करपी. आमकां कला जाय, आमकां नाटक जाय, लोककला जाय, नाच जाय, संगीत जाय, पूण अकादमी हो अकादमीक विचार करपी, शैक्षणीक विचार करपी, शिक्षणीक विचार करपी, संशोधनात्मक विचार करपी, कोश विज्ञान निर्माण जावचे, कोश ग्रंथ निर्माण जावचो हाचो विचार करपी. आतांच वेटे सरान सांगले, इंडियन नॉलेज सिस्टम, भारतीय चिंतन प्रणाली, विचार प्रणाली म्हणया, ज्ञान प्रणाली म्हणया, ह्या संदर्भातली पुस्तकां निर्माण करपी. अशे तरेन जाणकारांच्या मार्गदर्शनान, सहकार्यान अकादमी काम करत आसता. आज ह्या कार्यक्रमात दोन मोड आसा, दोन पदर आसा. एक परफॉर्मिंग आर्ट, ताका आमी सादरीकरणाची कलेचे एक अंग आसा, ती सादरीकरण जातले, आणि भाषा ह्या विशयाचेर चिंतनूय जातले. आज आतांच वेटे सरान सांगले की जो मेरेन बोली त्या भाशेच्यो बोलयो गिरेस्तपणान बरे तरेन फुलनात, जिवंत उरनात, तो मेरेन प्रमाण भाशा जिवंत उरची. ह्यो सगळ्यो बोलयो आसा. पेडणेची बोली आसा, सत्तरीची बोली आसा, साश्टीची बोली आसा, काणकोणची बोली आसा. ह्यो सगळ्यो रक्तवाहिन्यो आसात. ह्यो सगळ्यो रक्तवाहिन्यो बरे तरेन प्रवाहीत जावपाक जाय. ह्यो रक्तवाहिन्यो जेन्ना प्रवाहीत जातल्यो तेन्ना प्रमाण भाशेचे काळीज बरे तरेन चलतले. आणि प्रमाण भाशेचे काळीज बरे तरेन चलपा खातीर जे कितें गिरेस्त भांडार
भाशेच्या संदर्भात आमचे कडेन आसा त्या भाशेच्या मुळांकडेन वचप, घराघरांनी वचप. आज्या पणज्यांच्या जिबेर आशिल्ली आमची कोंकणी भास ही वेगवेगळ्या बोलयांनी फुलता, फुलल्या, जगता. तशे तरेन ही भास जगची आणि ताजेर चिंतन जावचें, जाणकारांनी मार्गदर्शन करचें. म्हणून आज एक सिंबॉलिक प्रतिकात्मक कार्यक्रम आमी हांगा आयोजीत केल्लो आसा. हो प्रतिकात्मक कार्यक्रम आसा. ह्या कार्यक्रमात तुम्ही सगळ्यांनी आमकां गायड करचे सदांच. हांगा दर एकलो मनीस या शशिकांत सर आमच्या कोंकणी अकादमीचे मानेस्त एक्झिक्युटिव्ह कमिटीचे मेंबर, साहित्य अकादमीचे मेंबर आणि हालींच त्यांची नियुक्ती बाल हक्क आयुक्त या संदर्भात मुखेल डायरेक्टर म्हणून जाल्या ते शशिकांत पुनाजी येवकार दिल्या. तो बोली कणकणीतल्यो रक्तवाहिन्यो काळीज घट करपा खातीर चलतात. म्हणजे काय आयच्या ह्या कार्यक्रमाक आमी 2 पदर दिल्या. एक पदर तो म्हणल्यार सादरीकरणाचो, दुसरो पदर चिंतनाचो. आमी कितें चिंतता? आमी चिंतता ह्या भाशेंतल्यान कितलीशीच गिरिस्त उतरावळ आसा. शब्द म्हणटा ताका आमी, ते शब्द आसा. ह्या गिरिस्त उतरावळींतल्यान आमकां एक कोश निर्माण करपाचो आसता. कोश, डिक्शनरी या उतरावळ म्हणजे कोश निर्माण करपाचो. ह्या कोश अभ्यासा खातीर आमी भायर सरल्या. आमच्या पेडणेच्या भाशे शैलीन शशिकांत पुनाजीन क्रांतीच केल्या कोंकणी साहित्यात. अखिल भारतीय पावंड्यार तांच्या साहित्याक पुरस्कार मेळ्ळा. ती बोली खंयची? पेडणेची बोली. अखिल भारतीय पावंड्यार युवा पुरस्कार जोडपी अद्वैत साळगांवकार म्हणून आसा. खंयची बोली? पेडणेची बोली. शशिकांत पुनाजीन जेन्ना पेडणेचा सामारा बरयला, सागोती बरयला, अद्वैतानूय बीन वेगवेगळ्या निबंधांतल्यान पेडणेची सांस्कृतीक जीवन दाखवून दिला, सामाजिक जीवन दाखवून दिला, आमची शेती वाडी पिकावळीचे जीवन दाखवून दिला. आमच्या जाणटेल्यांनी हांगा जे इंजिनियरींग केले बांद बांदून, जे इंजिनियरींग आज आमी इंजिनियरींग कॉलेजीन वचून शिकता, पूण जाणटेल्यांनी वालांचेर न्हंयचेर बांद बांदले, ते इंजिनियरींग खंय शिकिल्ले. पूण ते बांद बांदतना जी उतरां वापरताले कोंकणी पेडणे शैलींतली, ती उतरां खंय आसा? त्या उतरांचो कोश आनी संकलन एकठांय करपाचो विचार आमचे तकलेन आसा. आनी त्या देखून वेगवेगळ्या माध्यमांतल्यान वेगवेगळ्या फिल्डांचेर उतरावळीचे आज हांगा आमच्या तरणाटे कांय जाण फाटले 1 म्हयनो जालो काम करता ह्या उतरावळीच्या संदर्भात, उतरां एकठांय करता. आनी आज ते सादरीकरणय करतले. आमी कितें सादर करतले? थोडे प्रतिकात्मक रितीन सादर करतले. आनी फुडलो 1 म्हयनो परत ते काम करतले आनी पेडणेंतली बरीचशी उतरावळ कोंकणी अकादमी कडेन सुपूर्द करतले. हांगाची कोंकणी अकादमीची ही कार्यावळ जाता तशी मागीर आमी सत्तरी आनी काणकोण बोली कणकणी कोंकणी हो कार्यक्रम आमी घेवन वचपाचे आसा. आनी जातूंतल्यान एकाच पुस्तकान खारी समाज वर्सभर बाहेर वचनासले. पावस, वादळ वारा, धारा लागता पांय फुडें. आदी मशिनां खंय ती आतांच्या काळाची वता. अंदू खाऱ्या पाणयार कचऱ्यार चलता. हयसरल्या वस्तेक ढवाळांतर नुस्तेमारी समाजात खारवी, नुस्तेकार, आरीकार, कादळकार, पागेरकार, म्हापकार, रापणकार अशी आडनावां आशिल्ले 20 गोमंतक आसात. वर्सां पयलीं 40ची रापण मारी. रापण ही पारंपारीक नुस्तेमारी पद्दत. रापणेक मोठा जाळ आसता. रापण 2 तरेचो आसता. रापण ओडपाची आनी रापण जी होडयेक घेवन वयतात. रापणेचे म्हयने ऑक्टोबर. हरमत गांवांतच भोंवल्यार 4 रापणे आसात. 2 आदले आनी 2 आतांचे. रापणे वापरतात व्हडा, ताचो वापर झाडां घालून दर्यांत सोडपा पुरतो जाता. हो एक रापणेचो प्रकार. रापणेक नुस्त्याक फारावला काय जाळीच्या दोनाय टोकांक मोठे दोर असतात. ते दोगर जाणांची जोडी येळेर आस्ते आस्ते ओडून हाडटा. चडशी रापण ही सकाळची मारतात. मागीर नुस्त्याक फारावता आनी झाडां ओडटा म्हणल्यार दनपारची येळ मेरेन जाता. पारंपारीक नुस्तेमारी बघल्यार खूप प्रकारचा जाळा वापरतात. जसा सुता पासून शिवणारा डिस्पोजल जा सुंगटां खातीर वापरतात.
ह्या झाड तयार करपाक 2 झाडी समोरासमोर शिवची पडटत. या 0 इंचाचा झाडाचा वयर असता आणि दुसरा 2 इंचाची बुडी एक तरेचा झाडाचा सकयल असता. आता या झाडांमध्ये खूपशी झाडी मी सांगता पळय त्यांच्यामध्ये एक मोठो फरक म्हटल्यार तेका बुरा वा बुरका भैसर ते आमचे बाकी समज कट्टर म्हणतात. त्याचो फरक मोठो असता थंयसर. पयली दिसतो झाड ह्या धवो असता मागीर तेका गरम पाण्यात तांबड्या रंगान बुडोवन काडटा म्हणल्यार ताचो तांबडो कापूस भडंग रंग जाता. चड करून तेका जसो आमी सांगला सुंगटां बी फारोवपा खातीर वापरतात. रॉकेट झाडाचा मोरी पालू कोकारी हेका धरपा खातीर वाळा बी धरपा खातीर बुडी वापरतात. तोके धरपाक सर्कस झाड आसा आणि बोंबील पेडवे धरपा खातीर इंचभर तासांचा झाड वापरतात. शेणी झाड ह्या शेवटाळो फारोवपाक वापरतात. ह्या झाड पागपाक एक मनीस आता पागप म्हणल्यार काय का सांगतात. चडशी झाडां तुम्ही बघतात होडयेर बसात उडयतात न्हू. पागप म्हणल्यार मी एकच झाड घेता आनी हाती उडोवप. सो हेका पागप म्हणून शब्द अर्थ आसा. मोर्जे जरी हो प्रकार उणो जाला पूण हरमळा अजूनय झाड पागप अजूनय आसा. शेणीन तामसो घडयाळ वापरतात. मोतयाळी बी व्हडली जाल्यार सगळ्यांना मारू येता. असं ना की फक्त झाडाच दिसत्याक मारू येता. गरी वा जेका दुसऱ्या वाठारांनी पोळेर म्हणटात ताय वापरू येता. हेका लांब मानेची बळी असता. आमी ताका शितारी म्हणतो. ह्या शितारेक कासाची बळी मारतात आणि ह्या कासाच्या पोताक एक हुक म्हणून आसा. इंग्लिशीन हुक म्हणटात. तेका गरी म्हणतात. ती बागलेली असता. ह्या गरयेक गायडोळ शीत पीठ त्या बारीक नुस्त्याकय धरून बरोवपाक भायर सोडतात. हयसरलो लोक आदीपासून न्हंयेन वा शेतांनी नुस्त्याक धरतात. हय पोय वापरतात. आता कोरगांव बी गांवांनी तुम्ही बसलेले आदरणीय मान्यवर ग्रामस्थ पत्रकार आणि विद्यार्थी या सर्वांना नमस्कार करते. खरं तर आज कार्यक्रम आहे तो कोकणी भाषेसंबंधी. पण मी महाराष्ट्रात लग्न करून आल्यामुळे मला जास्त मराठीत बोलणं सोयीस्कर वाटतं. तसं तुम्हाला वेगळ्या सरांनी सांगितलेलंच आहे की मी त्यांची शिक्षा आहे. म्हणजे ज्या मी लास्ट इयरला होती त्या वर्षी सरांचा फर्स्ट इयर त्याच वर्षी सर कॉलेजमध्ये आमच्या प्राध्यापक म्हणून रुजू झालेले आणि मी मराठीतच शिकले. मराठी विषय सारे विषय मराठीत शिकले. त्यामुळे मराठी बोलणं मला सोयीस्कर वाटते. माझं काय चुकलं तर मला माफ करा. कोकणी भाषा ही आपली मातृभाषा आहे आणि ती आपल्या संस्कृतीची ओळख आहे. आणि पेडण्याच्या कोकणी भाषेचा गौरव गोडवा आणि परंपरा ही अजूनही पेडणेकरांनी जपलेली आहे. कोकणी भाषा ही आपल्याला पूर्वजांनी दिलेली एक अमूल्य देणगी आहे. कोकणी भाषेत सण उत्सव परंपरा लोककला आणि जीवनशैली दिसते. तसेच आजच्या आधुनिक युगात कोकणी भाषेत ते आपल्या दैनंदिन व्यवहारात घराघरात आणि सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये कोकणी भाषेचा वापर केल्यामुळे आपली कोकणी भाषा ही जतन करून ठेवलेली आहे. आजच्या युगात इंग्रजी आणि इतर भाषांमध्ये जरी वापर होत असला तरी कोकणी भाषा आपली मातृभाषा आपण
तुझे दिव्य सासारे तेज दिला तुझे दिव्य सासारे तेज दिला आत्मविश्वास जागे तनावना घटाई दिल्या तुझे संगीत खेळून भोळ्या गळ्या सात सुरा हे माये हे माये हे माये अस्मिताये तुदानी वरावणी पूर्वादेवी अमृतवाणी जयंतीवंत कोकणी आत्म्याचे आणि करीत असो कितके जण असं शेतात करतात असू दे स्पर्धा असो वायना असो कोर्सू असो असं कोण असतं कारण जाणते म्हाका खूप जाण दिसतात जाणते अजून मेरेन तरी आपली शेती परंपरा रोवतात हितून म्हाका एक भावना सगळो डिटेलान वचना नाही कारण हो जो अभ्यास मी करून म्हणला तो साधारण फाटल्या 25 वर्षाचो आसा कारण मी पण 5 वर्षाचो आसतना पासून आयज मेरेन शेतांत बाबा वांगडा जॉब करतोय आणि शेतबाग करतोय तेव्हा बघून गेल्यार साधारण 1200 ते 1500 अशी वेगवेगळे शब्द मी एकठांय केले जे सगळे शेती परंपरेक धरून आसा तितूंतले थोडेशे तुमचे मुखार मांडपाचो प्रयत्न करतले जसो घागर आनी सागर म्हणटात जसो सगळो समुद्र एका कलशेन नावा एका दोडीन आमी भरू शकना म्हणटली आसतना तो घागर आनी सागर करपाचो प्रयत्न करतले आता शेत म्हटल्या उपरांत सगळ्यात पयलीं आमची नांगरणी येता सगळ्यात पयलीं आमी जोड करतो आनी नांगरणी करतो जितून भितर आडास आसा तास आसा उमोज आसा दुरो आसा हे वेगवेगळे नांगरणीचे प्रकार करून आमी फुडें वयतो जे आयज आमचे कडेन तितके ना कारण आयज आमचे कडेन नसल्यार ना हेचं कारण म्हणजे आयज आमचे कडेन ट्रॅक्टर येता मशीनां येता आनी मशिनाच्या कारणाक लागून आमी पयलीं एकदां नांगरतो आनी नांगरणी जी आसा ती कंप्लीट करतो पण मशिनां दिसा जर गोरवांचा वा बैलांचा जर जोर जाले जाल्यार ही सगळी आमकां उतरावळ आयकपाक मेळटा उमोन एक वडी दुरो तास आडवी नांगरणी उबी नांगरणी दुरो अशी नांगरणीची वेगवेगळी उतरां आमकां आयकपाक मेळटात नांगरणी जाली काय मागीर शेताची खापावणी जाता मागीर खवटी बांदप जाता माळे घालप जाता रोग घालप रोग किल्लोन काडप तेचे उपरांत गुठावणी वायखाण जर करतत जाल्यार मेळावणी जाता उपणी मागीर तेचे उपरांत कितें करतो दाखोवन ताका रातावणी म्हणटात रोग थोडे थोड्या दिसान रोग जालो काय मागीर रोग काडप मागीर तेची पेळयो बांदप पेळयो बांदले काय मागीर लावणी जाता लावणी जाली काय भात बरा असो जाला मागीर पाली मारप पाली बांदली काय सारा मारप सारा मारप ह्या वेगवेगळ्या काळा प्रमाणे जाता तेचे उपरांत मागीर लुवणी जाली काय आडवा घालतो आडवांची आमी पेणका घालतो पेणका बांदली काय मागीर आमी उडया भरतो उडयाची मागीर वास अजून तगात वचना ना अशी बरी वतान सुकयली तिरपाळां आनी सोलां पोरसांतलीच गांवठी हरवे मिरसांगे बांगड्यांची कडी आसा म्हणून उकडा शीत केलं बरा वाळून केलं आणि बांगडो बरो मीठ मसालो लावून तयार करपून भाजलं काय जेयतलं पेडणे आणि पेडणेकाराच्या जीवनातलो न सुटणारो भाग म्हणजे खाण जेवण आमची वळखच कशी करूची तर खाऊन जेवण सुखी अशी आम्ही आमकां नुस्त्याक जाया वायट स्वासा खातीर जायना पूण जायाच मातसो शिवराक दिसना काय आमचा कोण आंबट जाता खरा पूण मागीर तेतूंतल्या तेतूंत आमच्या सामाराची चव दुसऱ्या कित्याक ना पजामाच्या सामारा वाटाण्याच्या सामारा चवळीच्या सामारा हो सामार आम्ही आधी घराच काढली असू आणि मागीर हो सामार घालून केला खतखतला कुल्ल्यांचा कोणा तिसऱ्यांचा कोणा काय तो वा इलेक्शन येता आणि इलेक्शनात काय जाता इलेक्शन म्हणजे काय देवा धर्माच्या नावानं हाच्या पणज्याच्या नावानं देवा धर्माच्या नावानं हाच्या पणज्याच्या नावानं ढुंडुटुमक
वर्सावळी प्रमाण शिंगावयले गोणे हलय चलय वर्सावळी प्रमाण शिंगावयले गोणे हलय चलय उजव्या पायान नमस्कार घाली नंदी बैल गाला लागलो. औशी पिजर फुलांनी नंदीची पूजा केली. औशी पिजर फुलांनी नंदीची पूजा केली. सवाशीचं मान राखी 5 पावले पाया पडली. ठाकऱ्यान आजा पंजाची कुडी वाचली. ठाकऱ्यान आजा पंजाची कुडी वाचली. पूण 5 वर्सां पयलीं इकलेल्या नंदी बैलाक परत दारान बघून 5 वर्सां पयलीं इकलेल्या नंदी बैलाक परत दारान बघून गोठ्यांतली गवण करतानाय त्याच्याच मानवच्या बांगर बैलान ढेकर गाजयलो. तेव्हा नंदी बैल शेजारच्या दारान मान बागून भीक मागा. देवा धर्माच्या नावानं आजा पंजाच्या नावानं पेडणे लाईव्ह संपादक निवृत्ती शिरोडकर. तुमच्या सेवेत तत्पर, अचूक आणि योग्य. जिथे विश्वास तिथेच नाव. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. लाईव्ह अपडेट्स, योग्य माहिती आणि वेरेवर सेवा हेच आमचं वचन. पेडणे लाईव्ह निवृत्ती शिरोडकर. नाव भरोशाचा.